नर्मदे हर, रामकृष्ण हरी. सूरजपूरवरून पाटणकडे जाताना जंगल लागतं. हा जंगली मार्ग आहे. खरं तर आज सहस्त्रधारावरून निघालो. घागा आणि त्यानंतर सूरजपूर आणि आता पाटण. तर पाटणला थांबायचं ठरवलं आहे. घनदाट जंगलं आहेत. काही प्रमाणात तोड झाल्यामुळं थोडीशी विरळ झाली, परंतु फार तरीही घनदाट जंगलं आहेत. पानगळ झालेली आहे सागाच्या वृक्षांची. त्याच्यामुळं जमिनीपेक्षा जास्त वाळला पालापाचोळा दिसतोय. खरं तर परिक्रमेच्या शेवटचा चौथा टप्पा म्हणजे अमरकंटक ते ओंकारेश्वर. आणि या टप्प्याच्या एक 5-6 मुक्काम म्हणजे साधारणपणे 200-250 किलोमीटर अंतर आम्ही पार केलंय. अशा पद्धतीची चिन्ह आहेत. त्याच्यामुळे कळतं आपण बरोबर चाललो. फार सुंदर एकांताचे हे मार्ग आहेत. आणि खऱ्या अर्थानं हे जर असेच मार्ग राहिले तर भविष्यातही परिक्रमा करणाऱ्यांना या वनराईचा, जंगल रस्त्यांचा आनंद घेता येईल. खरं तर या टप्प्यावर बऱ्याच जणांना घाई झालेली असते. कारण 16 फेब्रुवारीला मैयाची जयंती ती साजरी केल्यानंतर तिथून थोडेसे भक्त ॲडजस्ट करतात. परिक्रमावासी मागले असले तर थोडे धावत येतात, थांबतात. पुढे चालत जाणारे असले तर थोडं हळू चालून थांबतात. तो योग साधल्यानंतर असा दुसरा एक मोठा योग आहे, महाशिवरात्रीचा आहे. आणि म्हणून महाशिवरात्रीला परिक्रमा पूर्ण करायची अशी इच्छा आता सध्या जे काय सर्व परिक्रमावासी आहेत त्यांच्या मनात असते. त्यामुळे या टप्प्यावरही धावपळ होते थोडी. आणि जे काय मागून आलेले, पुढं आलेले, तर याच टप्प्यावर परिक्रमावासी मिळतात. मला बरेचसे मागले किंवा पुढे गेलेले परिक्रमावासी याच टप्प्यावर भेटले. फार सुंदर परिक्रमा आहे. परिक्रमा निश्चितपणे करावा, परंतु परिक्रमा करण्यापूर्वी आध्यात्मिक जो अभ्यास आहे, पूर्वाभ्यास, तो करावा. धावणं आणि पळणं म्हणजे परिक्रमा नाही. एक आपण काहीतरी निवांतपणा म्हणून, एक अनुभूती म्हणून परिक्रमासाठी येत असतो. परंतु इथे आल्यानंतर आपण जर इथेही संसारातल्यासारखं टार्गेट ठेवून पळायला लागलो तर मग हाही एक मोठा व्यवहार होतो. अर्थात साधारण आपल्याला माहिती असावी, जंगलमार्ग आहेत, पुढं कुठं थांबायचं आहे, कुठं थांबलं पाहिजे. परंतु अगदीच मला एक बाबा भेटले होते कोकणचे. त्यांच्याबरोबर मी काही तास चाललो, परंतु अगदी कॉम्प्युटर फिडिंग असल्यासारखं त्यांची 3री परिक्रमा होती. आणि मग एवढ्या वेळात तिथं गेलं पाहिजे, तेवढ्या वेळात तिथं गेलं पाहिजेत, इथं हा दिवस वाचतो, अशा पद्धतीने त्यांची सतत चर्चा असायची.
फार टेक्निकल परिक्रमा मला वाटली ती, आणि त्यांचा वेग, स्पीड हे फार छान होतं. मला त्यांच्याबरोबर चालायला जमलं नाही म्हणून मी त्या बाबांना नर्मदेहर केलं, मागं थांबलो. आणि त्यानंतर काल मला एक साधू भेटले. अर्थात त्यांचा थोडासा व्हिडिओ केलेला आहे, परंतु त्यांनी सत्संग फार सुंदर केला की ते दंडवत परिक्रमा करतायत आणि अमरकंटकवरून निघालेले आहेत. 1 वर्ष झालं आताशी ते महाराजपूरला आहेत. दररोज ते 2 किलोमीटर परिक्रमा दंडवत घालू शकतात. दिवसभर घातल्यानंतर 2 किलोमीटर होतं. परंतु फार साधू फार विचारवंत आहेत आणि फार सुंदर आहेत, स्वभावाने फार छान आहेत, प्रेमळ आहेत फार. आणि इथून पुढे परिक्रमा करताना ते अजून बरेच वर्ष कुणाला ना कुणाला भेटणार आहेत. त्यांच्याबरोबर सत्संग केल्यानंतर एक शांती भेटते, एक मन शांत होतं. त्यांनी अर्थातच आमचे प्रश्न फार छोटे बालेश वाटले असतील त्यांना, परंतु आम्ही विचारलं त्यांना की बाबाजी कितने दिन हो गए, तर ते म्हणले की अभी 1 साल हुआ है और 1 साल में मैं यहाँ तक आ गया हूँ. त्यांनी ते आयुष्याचं काळाचं गणित सांगितलं आम्हाला की काळ जाताना कुणालाच समजत नाही, परंतु आपल्या ज्ञान विद्वत्ते याच्या बळावर आपण काळाचं गणित मांडत असतो. जो संसारी आहे त्याला अध्यात्मातला काळखंड बोगस वाटतो, फुकट वाटतो. काही काही संसारी अध्यात्मात येतात, त्यामुळे ते तसाच विचार करतात, कारण त्यांचा संसार सुटलेला नसतो. आणि मग काळाचं कॅल्क्युलेशन गणित चालू होतं. तर त्यांनी सांगितलं की मी लहान होतो आणि लहानपणी शाळा सुटली आणि त्यानंतर मला माझं आयुष्य कसं जगलो मला हे सांगता येत नाही, एवढं पटकन काळ गेला आहे. त्यामुळं काळ कसाही जाणारच आहे. मी हे व्रत घेतलं आहे, ते व्रत किती वर्ष जाणार. कदाचित ते म्हणले की माझी दाढी संपूर्ण पांढरी होईल, असंही ते म्हटले. फार सुंदर वैचारिक अधिष्ठान असणारे ते साधू आहेत. त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर फार बरं वाटतं. त्यामुळे परिक्रमेचे अनेक प्रकार आहेत. मी तर बरेचसे प्रकार अनुभवले. पायी परिक्रमा, पायी, परंतु रस्ता वगैरे लागल्यानंतर गाडी धरणारे लोक आहेत. परत माई आली की चालणारे, असेही काही परिक्रमा करणारे आहेत. काही परिक्रमावासी सकाळचं थोडंसं चालतात, परत दिवसभर गाडीने पुढे जातात आणि ते तेवढंच जातात 30-35 किलोमीटर आणि तिथं गर्दी करतात. अर्थात त्यांची परिक्रमा आहे, आपण त्यांना नावं ठेवणं चुकीचं आहे. तेही कालखंड देत असतात. काही आजारी असतात, परंतु प्रामाणिकपणे चालतात, असे परिक्रमावासी आहेत. हे दंडवत परिक्रमावासी जे वाले बाबा आहेत ते मला सर्वोत्कृष्ट या परिक्रमेत मी पाहिलेल्या परिक्रमावासीमध्ये ते सर्वोत्तम परिक्रमावासी वाटले. कारण मनाची शांतता आणि त्या शांततेची ती खोली ती त्यांच्याकडे फार आहे. त्यांच्याकडे पाहिलं तरी समाधान वाटतं, असे ते साधू आहेत. काही परिक्रमावासी
टोटल गाडीनेच करत असतात परिक्रमा. ते आपल्याला ह्या आश्रम टू दुसरा आश्रम मिळतात. ते तत्त्वज्ञानही फार सांगतात, कारण ते दमलेले नसतात. त्यामुळे ते बऱ्याच वेळ आश्रमावरही बोलत असतात. साधू असतात ते सुद्धा. काहींचा नवस असतो, असेही परिक्रमावासी असतात. ट्रॅव्हलचे परिक्रमावासी अनेक ठिकाणी भेटले. त्यांची एक ठिकाणी मुलाखतही घेतली. अर्थातच ज्यावेळेस शरीरच साथ देत नाही अशी परिस्थिती असल्यानंतर ट्रॅव्हल्सनेच परिक्रमा केलेली बरी. त्यातले एक बाबा होते, त्यांनी पायी परिक्रमा केली, परंतु पायी सुजल्यामुळं ते गावी गेले आणि गावी गेल्यानंतर लगेच बसच्या परिक्रमेने परिक्रमा पूर्ण करण्यासाठी आले. परंतु असं काही नाही की माझीच परिक्रमा चांगली आहे, मीच करतोय ती चांगली, असं काही विषय नाही. आपण सगळ्यांना सहिष्णुतेने घेतलं पाहिजेत. सहिष्णुता म्हणजे थोडक्यात आपल्याला न पटलेल्या विचारांचा सन्मान करणे, ठीक आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, त्याला विरोध न दर्शवणं, यालाही सहिष्णुता म्हणतात. दुसऱ्याच्या विचारांचा आदर करणं, ते अंगीकारणं नव्हे. परिक्रमेत सहिष्णू राहिल्याचे बरेचसे फायदे असतात. प्रत्येकाला हो म्हणायचं असतं. आपण इथं कुणाला तत्त्वज्ञान पाजळायला आलेलो नसतो, कुणी ऐकूनही घेणार नसते. दमाने चालणारा असला की तो वाटेत भेटतो रस्त्याने, त्याला म्हणायचं हा आपकी बहुत अच्छी चल रही है, तुमची फार परिक्रमा चांगली चालली. वेगात चालतो त्याचंही चांगलं असतं, कारण त्याला 4 तासात आपण जे बॅगचं ओझं वागवतो तर ते ओझं त्याला 2च तास वागावं लागतं. असं प्रत्येकाचे लॉजिक असतात. प्रत्येक लॉजिकनुसार परिक्रमा करतो. परंतु मी आत्तापर्यंत जी परिक्रमा केली त्या परिक्रमेच्या हिशोबाने जर गणित मांडलं तर मला वाटतं की हे आजच्या कलियुगातलं कायिक, वाचिक आणि मानसिक तप आहे. पायाने चालायचं, परंतु थकलेली अवस्था मनाला झाली नाही पाहिजेत. नामस्मरण करायचं. नामस्मरण ही आता परिक्रमेत छोटीशी बाब झाली. बाकीच्या गोष्टी थोड्या मोठ्या झाल्या, कारण जे यातून आपल्याला मिळवायचं करायचं आहे ते नामस्मरण आहे. आपला भावशुद्धी करणं, मानसिकता स्थिर ठेवणं, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जगाचा कोलाहल सहन करायला शिकणं ही परिक्रमात फार मोठी एक उपलब्धी असते. कारण कधीकधी आपल्याला विनाकारण मनस्तापाची वेळ येते, त्यावेळेस आपण शांत राहावं. कारण एक प्रसंग बहेगावला घडला होता. महेश्वरपासून मी 35 किलोमीटर चाललो असेल, बहेगावला मुक्कामी आलो. सर्व MP वाले, मध्य प्रदेशवाले, बहुतेकपणे माता भगिनी आणि पुरुष मंडळी असे ते ग्रुपने परिक्रमा करतात. जवळजवळ 30-35 लोक मध्य प्रदेशचे होते आणि एक नाशिकची खैरनार मैया जी माझ्याबरोबर काही दिवस परिक्रमाला होती, ती, मी, असे आम्ही 2 जणच तिथं होतो. अजून एक पुण्याचे बाबा होते आजारी. असे 3 महाराष्ट्रातले लोक होते आणि बहुसंख्य ते लोक होते. ते लोकही फार प्रेमळ असतात. असं काही नाही की सगळीकडेच आपल्याला चुकीची वागणूक मिळते. केवट समाज जास्त आहे तिथं आणि केवट समाजानं त्यात जेवण केलं. आम्ही झोपलो. एका घरी केवटांच्या जेवायला गेलो. फार प्रेम लावतात केवट लोक. आणि झोपल्यानंतर ठीक 1 वाजता रात्रीच्या 2 मैया गप्पा मारायला लागल्या. मोठमोठ्यात गप्पा मारून हसायच्या, बोलायला लागल्या. जवळजवळ सगळ्यांची झोपमोड झाली होती.
आणि झोप मोड झाल्यानंतर त्यांच्यातलीच एक दुसरी मैया जी झोपलेली होती तिला ते राहवलं नाही आणि मग ती थोडीशी व्यक्त झाली कि क्या बक 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 करती है, तुझे पता नहीं टाइम कितना हुआ है, रात का 1 बजा है, सबकी नींद खराब कर देती है, क्यों बप गप्पे मारते हो, असं ती म्हणली. ती म्हटल्यानंतर त्या दोघी परत अजून जोरजोरात हसून म्हणल्या तिला कि ठीक है हम चुप बैठते हैं, बाहर जो कुत्ता भौंक रहा है उसे चुप कर क्या, उसे बोल क्या चुप बैठ. आणि मग ते सगळेच हसायला लागले. प्रसंग सांगायचं कारण असं की आपल्याला नेहमी वाटत राहतं की अमुक गोष्ट असली तर मला शांतता मिळेल, सुख मिळेल, परंतु या प्रकृतीच्या अनेक घटना अशा आहेत की त्यांना आपण बंधन करू शकत नाही. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या. खरं तर सगळ्यात मोठी गोष्ट हा निसर्ग आहे. आणि मग निसर्गाला आपण ॲडजस्ट करतोच काही वेळा, परंतु छोट्या छोट्या गोष्टींना ॲडजस्ट करत नाहीत आणि त्याच्यामुळं दुःख निर्माण होतं. आणि खरीच परिस्थिती होती, बाहेर कुत्री एवढी जोरजोरात भुंकत होती, परंतु आपण त्यांना ॲडजस्ट केलं आहे, त्यामुळे त्यांच्या भुंकण्यामुळं कोणाची झोपमोड होत नव्हती. अशा पद्धतीचं त्यानंतर परत मला परिक्रमेत कुणाच्याही बडबडीचा त्रास झाला नाही. कुणी किती बडबड केली तरी त्या प्रसंगाने मला थोडीशी विचार केला मी त्या गोष्टीवर आणि मग असं समजवलं की आपण कसल्याही गोंधळात आपल्याला झोप आली पाहिजेत. अशा पद्धतीने अनेक गोष्टी घेता येतात प्रसंगातून. अनेक ठिकाणी परिक्रमेत विनाकारणही थोडंसं आपली चूक नसताना आपल्याला थोडं बोलणं खावं लागतं. त्यावेळेस ती एक मैया थोडी परीक्षा घेत असते की याने याच्यात काय बदल झाला आहे का. म्हणून आपण तिथेही थोडंसं शांत राहिलो की आपल्याला त्या परीक्षेत जर पास झालो तर निश्चितपणे संयम बाळगण्यासाठी मैया निश्चितपणे आपल्याला मदत करते. हिंदी एक भजन पण फार सुंदर ऐकलं मी इकडं. लोभ न छोड़ा, क्रोध न छोड़ा, सत्य वचन क्यों छोड़ दिया, तूने राम जपन क्यों छोड़ दिया. अशा पद्धतीने ही परिक्रमा म्हणजे फार शिकण्यासारखं आहे. परिक्रमेत अनेक परिक्रमावासी माझे सहपरिक्रमावासी झाले, परंतु मी कुणाच्या जास्त मोहात न पडायचं ठरवल्यामुळं मी 1-2 दिवसात मागे पुढे होऊन जायचो. त्या बाबतीत मैयाचे आभार मानले पाहिजेत, कारण काहीतरी कारणाने मैया ही आमची भेट तोडायची. फार सुंदर आणि फार प्रेमळ परिक्रमावासी. खरं तर त्यांचे मी मनापासून आभार मानेन सर्वांचे, कारण त्या प्रत्येकापासून काहीतरी शिकायला मिळालं. प्रत्येक परिक्रमावासी जो माझ्या संपर्कात आला तो निश्चितपणे चांगलाच होता. आणि अगदी त्यांच्याबरोबर परिक्रमा केली असती तरी मला अडचण आली नसती. काही ठिकाणी तर दुःख व्हायचं की आपण चांगल्या माणसाला सोडतोय, परंतु अनेक अनुभव मैयाने या ठिकाणी दिले. शिदोरी दिली आणि ती शिदोरी बऱ्याच वर्ष निश्चितपणे कामाला येईल. कारण अनेक मध्य प्रदेशचे परिक्रमावासी, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले, नाशिक, पुणा, प्रत्येकाचा उल्लेख आणि स्वभाव वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर बराच वेळ लागेल. परंतु एवढं प्रेम त्यांनी लावलं की प्रचंड भावासारखं.
अगदी सख्या भावासारखे प्रेम लावणारे परागसारखे भाऊ मिळाले. आईवडिलांसारखे जीव लावणारे कितीतरी आमच्या माऊली मिळाल्या. अनेक वारकरी संप्रदायातले फार चांगले वारकरी त्यांचा सत्संग झाला, भजन झालं. मध्य प्रदेशमधील काही मैया, काही पुरुष परिक्रमावासी या पण फार सुंदर त्यांचे विचार होते, वैचारिक धाटणी. आणि त्यामुळं परिक्रमावासी हा फक्त परिक्रमावासी असतो हे माझं मत मात्र दृढ होत गेलं. कारण एखाद्याचा प्रदेश, भाषा याच्यावरून आधीच आपण त्याला जजमेंट केलं तर आपल्याला त्याचा जो स्वभाव असतो तो कळत नाही. त्यामुळं या टप्प्यावर जर मागं वळून पाहिलं तर निश्चितपणे फार सुंदर सुंदर अनुभव येत गेले. आणि एक विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून यूट्यूब हेही एक चांगलं व्यासपीठ मिळालं. काहीही डोक्यात नसताना आपण सर्वांनी त्याला सपोर्ट केला. 19 फेब्रुवारीला 1000 सबस्क्रायबर झाले होते. फार सुंदर साथ दिली. अनेक मैया दररोजच्या दररोज पाहतात. आणि त्याची एक पावती म्हणून ज्यावेळेस कोणीतरी पाठीव थाप टाकतं त्यावेळेस फार बरं वाटतं. खरं तर असा अनुभव मला माईच्या बगीचात आला होता. एक कुलकर्णी म्हणून एक मुलगाच आहे, परिक्रमा करत होता. अर्थात त्यांचं नाव मला आता लक्षात नाही. तर त्यांनी मला नर्मदे हर केला. मी थांबलो तिथं, परंतु मी त्यांना नक्कीच ओळखत नव्हतो. आणि परिक्रमेत कुठेही ते माझ्याशी संपर्कात आलेले नव्हते. परंतु मग त्यांनी मला सांगितलं की महाराज तुमचे व्हिडिओ आमचे काका पाहतात आणि मला मार्गदर्शन करतात. बऱ्याच वेळा भटकल्यानंतरही त्यांनी मला मार्ग सांगितला किंवा आश्रम व्यवस्था ते सांगायचे. त्यांनी त्यांच्या काकांना फोन लावून दिला. तर त्यांचं इतकं बारीक निरीक्षण होतं की मी सुद्धा माझ्या व्हिडिओचं एवढं बारीक निरीक्षण केलं नव्हतं. तेवढं त्यांनी सांगितलं. अगदी कधी कधी व्हिडिओ माझे आले हे सुद्धा त्यांनी सांगितलं. खरं तर हा प्रसंग माईच्या बगीचात होणं ही शाबासकी होती. माईचे आशीर्वाद समजून मी पुढे निघालो. असे कितीतरी प्रसंग या परिक्रमेत आले. अर्थात आजही काही परिक्रमा झालेली नाही. अनेक लोकांनी कमेंट केल्या. खास करून सुरुवातीला ज्यांनी कमेंट केल्या तर त्यांचं मी खास आभार मानतो. अर्थातच काही लोकांनी अगदी सुरुवातीपासून, कारण मी सुरुवातीचा कालखंड जो होता त्यात एवढा वेळ नव्हता, रेंज नव्हती, कुणाला रिटर्न नर्मदे हरसुद्धा करता आलं नाही मला, कारण रेंजचा प्रॉब्लेम, नेटचा प्रॉब्लेम होता. परंतु त्यावेळेस त्यांनी जे जे लोक खोचकपणे प्रश्न विचारायचे त्यांनासुद्धा त्यांनीच उत्तरं दिली. आणि ज्या ठिकाणी नाराजीचा टप्पा असतो तो त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतला. तर हरिभक्तपरायण राम पाटील मला आणि महेंद्र महाराज यांनी त्यावेळेस फार साथ दिली. अजूनही बरेचसे कमेंट करणारे आहेत. एक अरुणाताई पिंगळे अशा काही मैया आहेत, त्या सतत साथ देतात. त्यांचंही मी या टप्प्यावरच आभार मानेन. तुमच्यामुळं खरं तर
मला आधार मिळाला. अनेक जणांनी व्हिडिओ शेअर केले. जवळजवळ 1000 लोकांनी व्हिडिओ ते शेअर केले. काही लोकांनी त्या जे काय व्हिडिओ आहेत त्यांना लाईक कमेंट केलं. फार सुंदर सपोर्ट दिला. काहींनी प्रार्थना केल्या माझ्यासाठी. फार सुंदर वाटतं असं. सर्वांचे खरंच मनापासून आभार मानतो. खरं तर आभार मानणं हा शब्द कमी आहे, फार छोटासा आहे, क्षुल्लक वाटतो मला आपल्यापुढं. परंतु आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानून थांबतो. नर्मदे हर.